करायचा। बचत गटाच्या महिलांनी कर्जाच्या परतफेडीसाठी जमा केलेली रक्कम बँकेत न भरता सुमारे 2.5 लाख रुपये अपहार करून फरार झालेल्या संशयिताला तब्बल 9 वर्षांनंतर अटक करण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे। याबाबत सटाणा पोलीस ठाणे येथे दाखल फसवणूक व अपहार प्रकरणातील फरार आरोपी सुरेश संजय खुडे वय 32 राहणार कानडगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर याला दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री अटक करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा मायक्रोफिन लिमिटेड या मायक्रोफायनान्स कंपनीत वसुली कारकून म्हणून कार्यरत होता। त्याच्या जबाबदारीत बचत गटातील महिलांना वितरित करण्यात आलेल्या कर्जाची हप्त्यांद्वारे वसुली करून ती रक्कम संबंधित बँकेत जमा करणे अपेक्षित होते। मात्र आरोपीने महिलांकडून गोळा केलेली रक्कम बँकेत न भरता स्वतःकडे ठेवून तब्बल 2,56,940 रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती संकलन तसेच विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली। अखेर 9 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले आहे असून सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी नितीन जगताप, सागर बेनुस्कर यांनी केली आहे। सदर कारवाईमुळे बचत गटातील महिलांमध्ये समाधान व्यक्त होत असून पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत। सटाणा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 145/2017 IPC कलम 420, 406, 409 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सुरेश संजय खुडे राहणार कानडगाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। सदर आरोपी हा मायक्रोफिन कंपनीमध्ये वसुली कारकून म्हणून काम करत होता। बचत गटाच्या महिला यांचे जे कर्ज दिलेले असतात ते कर्जाचे हप्ते वसूल करून ते पैसे बँकेत भरणा न करता परस्पर अपहार करून लोकांची फसवणूक केलेली होती। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीचा शोध चालू असताना त्याची माहिती मिळाल्यावरून त्याच दिनांक 25/2/2026 रोजी रात्री 21:30 वाजता अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस नाईक नितीन जगताप, पोलीस शिपाई सागर बेनुस्कर यांनी केलेली आहे आणि आरोपीस न्यायालयात हजर केले असून पुढील तपास चालू आहे।